नमस्कार रसिक मित्रमैत्रिणींनो, बंधू भगिनींनो. सुंदर कलाकृती या यूट्यूब चॅनलवर मी धीरज आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मैत्रिणींनो, सुंदर कलाकृती या चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. असाच प्रतिसाद आजही द्याल अशी आशा व्यक्त करतो आणि सादर करतो मी स्वतः लिहिलेली परंतु कथा काल्पनिक, परंतु त्यातून काहीतरी बोध देण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. कथेचं नाव आहे धडा. नाट्यमय कथा मी काही संवादरूपी, काही सांघिकरूपी आपल्यासमोर सादर करतो आहे. माझ्यासोबत स्नेह अभिनय करते मिस अश्विनी. तेव्हा ऐकूया सुंदर असं हे नाट्यमय सादरीकरण, कथा धडा. ऐकूया सुंदर अशी कथा धडा. लेखक धीरज गिरी. ऐकूया सुंदर अशी नाट्यमय कथा धडा धडा धडा. स्थळ एक ब्लाइंड वर्कशॉप आहे. तिथे 18 ते 35 या वयोगटातील काम करणारी बरेचसे प्रौढ स्त्रिया, पुरुष असे आहेत. मुलं मुली तिथे काम करत आहेत. अनेक लोकांची तिथे प्रेम प्रकरणं सतत चालू असतात. असाच एक जून महिन्यात मुलामुलींची भरपूर ॲडमिशन्स येत असतात आणि त्यातच एक अर्चना नावाची मुलगी तिथे सुंदर अशी ॲडमिशनला येते. बघूया ती ॲडमिशनला आली आहे आणि प्रिन्सिपल तिच्याबरोबर काय बोलत आहेत ते. नमस्ते सर, मे आय कम इन? येस बेटा, कम इन. बोल. सर, मला संस्थेत ॲडमिशन घ्यायचं होतं. बरं, मग? तर वर्कशॉपमध्ये काय काय शिक्षण दिलं जातं? प्रशिक्षण. हे बघ, इथे बाळा टेलरिंग आहे, चॉक आहे, मेणबत्ती आहे. एवढे सध्या प्रशिक्षण आहेत. बाकी अजून एज्युकेशनली, टेक्निकली जे प्रशिक्षण आहेत ते करायचे आहेत. जसं की कॉम्प्युटर, मसाज हे अजून सध्या चालू झालेलं नाही बेटा, पण मला करायचं आहे. ठीक आहे सर, मला टेलरिंगसाठी ॲडमिशन मिळेल का? हो, नक्की. इथे खाली जा. खाली धोटे मॅडम म्हणून आहेत, त्यांच्याकडून हा फॉर्म भरून घे आणि इथे ये. हो. अर्चना खाली जाते. ज्या दिशेने प्रिन्सिपलनी तिला रस्ता सांगितला आहे त्या रस्त्याने ती जाते. तिथे तो फॉर्म भरून घेतात आणि अर्चनाचं ॲडमिशन होतं. सकाळ निघून जाते. दुपारची जेवणं खावणं होतात आणि दुपारच्या सत्रात सर्व मुलं मुली एकत्र होतात. 3 ते 4 नंतर असेच मुलं मुली एकत्र गप्पाही मारतात. त्या गप्पांमध्ये बऱ्याच जणांनी नवीन मुलामुलींचे इंटरव्ह्यू घेतले होते. त्यापैकी अर्चनाचा इंटरव्ह्यू झाला. बघता बघता अर्चनाला एक छानसं गाणं काही लोकांनी म्हणायला लावलं. अर्चनाने गायला सुरुवात केली. ऐकूया हे सुंदर असं गाणं. गुज ओठांनी ओठांना सांगायचं, एका पावसात दोघांनी भिजायचं. गुज ओठांनी ओठांना सांगायचं, एका पावसात दोघांनी भिजायचं. तेवढ्यात
सूरज आणि मोहित तिथे अर्चनाचा आवाज ऐकून येतात आणि सूरज म्हणतो, वा 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 वा, किती सुंदर आवाज आहे. खरंच आपल्या लोकांमध्ये कितीतरी कलागुण असतात, परंतु त्या कलागुणांना वावच मिळत नाही. मोहितही म्हणतो, हो रे बाई, खरंच. अशीच त्यांची चर्चा होते आणि सूरज म्हणतो, खूप छान म्हटलं तुम्ही गाणं, खूप Thank सुंदर आवाज आहे तुमचा. थँक्यू. खरंच अशा इतक्या बहुगुणी कलाकार व्यक्तीला वाव मिळायलाच पाहिजे नाही का? हो ना रे मोहित? हो ना बाई, मिळायलाच पाहिजे खरंच. संध्याकाळचं सत्र, शाळा सुटते आणि मोहितला अर्चनाचा आवाज खूप आवडू लागतो. मोहित आणि सूरज एकमेकांबरोबर बोलत असतात. आय हाय, काय आवाज आहे रे. तिथे अजून काही 4 टवाळकी पोरं बसलेली असतात. आय हाय, स्वारी खुश झाली वाटतं. अरे काय आवाज आहे. मोहित चटकन म्हणाला, बघ, हिला मी पटवून दाखवतोच. पटेल रे बाबा, पटेल. हाय हाय, सूरज आणि इतर टवाळकी पोरं म्हणाले. त्यातली काही चांगली मुलंही होती. त्यातून 1-2 म्हणाले, हा मोहित अजून किती जणींना फसवणार आहे काय माहिती. असं सारं काही झालं आणि संध्याकाळच्या वेळात सर्व मुलं मुली एकत्र गप्पा मारत होत्या. मोहितने अर्चनाला आवाज दिला आणि तिच्याजवळ तिला एक भेटवस्तू आणि लेटरही दिलं. अर्चनाने ते लेटर वाचलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आता ती जमिनीवर नसून हवेत उडते असं तिला वाटत होतं, कारण तिला घरचा नीट आधारच नव्हता. त्यामुळे आपल्याला कोणीतरी आधार मिळाला आहे असंच तिला वाटत होतं. असंच दिवसामागून दिवस चालले होते, महिन्यांमागून महिने चालले होते. अर्चनाने त्याच्या लेटरचा विचार करून त्याला येस असा प्रपोजही केला होता. महिन्यांमागून महिने उलटत होते, दिवसांमागून दिवस चालले होते. बघता बघता प्रिन्सिपलपर्यंत हे प्रकरण जातं. स्वप्नाली आणि स्नेहल ह्या तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात. बघूया काय सांगतात ते. स्वप्नाली, अगं तुला माहिती आहे का, माझं आणि मोहितचं जमलं. हे काय ग, शी, त्या बावळट मुलाशी काय करतेस? अगं त्याने कितीतरी मुलींना आतापर्यंत फसवलंय आणि तू कुठे त्याच्या नादी लागतेस? शट अप स्वप्ना, काही सांगू नकोस. माझ्या प्रेमावर विश्वास आहे पूर्णपणे, आणि माझा मोहित मला असं कधीच करणार नाही. तो मला कधीच धोका देणार नाही. स्नेहल, काय ग? स्वप्ना खरं बोलतेय का? अगं खरंच आहे, तिचं बोलणं काही चुकीचं नाही आहे. कारण कसं आहे, खरंच मोहितनी याआधी खूप मुलींना फसवलं आहे, टाइमपास करून सोडून दिलं आहे. म्हणून आम्ही तुला एक चांगली मैत्रीण म्हणून सल्ला देतो ग, की तू खरंच मोहितच्या आयुष्यातून दूर हो आणि चांगला मुलगा भेटेल तुला. शटअप मोहित, शटअप स्नेहल, चूक काही सांगू नका. तुम्ही मैत्रिणी अशाच आहात. एखाद्याचं भलं नाही करतायत तर बुरं तरी करू नका ना. तुम्हाला तुमच्या आयुष्याचं भलं बुरं कळत नाही, पण मला कळतं ना. मी मोहितशीच लग्न करणार आणि मी त्याच्याशीच मैत्री करणार. मला माझ्या प्रेमावर पूर्णपणे विश्वास आहे. आणि काहीच दिवसात ती प्रचिती तिला आली. एक दिवस अर्चनाला उलट्या सुरू झाल्या होत्या. त्या उलट्या तिथे असलेल्या मॅट्रनच्या नजरेतून सुटतील तर काय विशेष, ते तिच्या नजरेतून सुटलं नव्हतं. आणि तिने बघता बघता प्रिन्सिपलला हे सांगितलं सुद्धा. प्रिन्सिपलनी अर्चनाला ऑफिसमध्ये बोलवलं आणि तिला खूप काही सुनावलं आणि तिला तिथून जायला सांगितलं.
अर्चनाला आता एकमेव आधार मोहितच होता. कारण घरूनही तिला फारसा सपोर्ट नव्हता. तिच्याकडे आईवडीलही फारसं लक्ष देत नव्हते. आता आता काय करणार होती ती? बघता बघता ती रात्रीची वेळ, सुंदर अशा मुलामुली तिथे गप्पा मारतायत. अर्चनाने मोहितला आवाज दिला. मोहित, ए मोहित. अरे काय डार्लिंग, बोल. अरे वा वा वा. अरे असे तर चेहरा उदास का दिसतोय? अगं काय झालं, बोल ना. मी आहे ना तुझ्यासाठी, मैं हो ना, बोल. मोहित, अरे कसं सांगू, मला काही कळत नाही रे. हे बघ, हे असं रडू बिडू नको. काय झालं तर स्पष्ट सांग. मोहित, मला प्रिन्सिपल सरांनी जायला सांगितलंय. हा ग, जायला तर कोणाला सांगत नाही ग. काहीतरी प्रकरण झालं की जायला सांगतात किंवा कोणाचं संपल्यानंतर जातात. अशा किती जातात आणि किती राहतात, त्यात विशेष काय आहे? मोहित, मी काय म्हणते, आपण लग्न करूयात का रे? लग्न? हे बघ, मला आत्ता हे असलं काय करायचं नाही बाबा. आणि लग्न हे तुझ्यासारख्याशी? अगं, माझ्या घरच्यांचं स्वप्न आहे की मला छान आणि दिसणारी छानशी मुलगी करायची आहे. माझी इतकी चांगली परिस्थिती, मी इतका हाय क्वालिटीचा राहणारा, आणि तुझ्याशी काय करू? मोहित, अरे काय नाही केलं तुझ्यासाठी मी. मला स्वयंपाक येत नव्हता, तो स्वयंपाकही मी बनवायला शिकले. मोहित, अरे तुला कळतंय का, आपलं बाळ माझ्या पोटात वाढतंय रे. आपलं? हो रोहित, मोहित. आपलं बाळ? हे आपलं बाळ कधीपासून झालं ग? अगं, थोडे दिवस कुठे मी तुझ्याबरोबर राहिलो म्हणजे ते बाळ आपलं झालं? अगं, कशावरून तू बोलतेस की हे बाळ माझं आहे म्हणून? मोहित, अरे मी खरं तेच सांगते की माझ्या पोटात आपलं बाळ वाढतंय रे. त्या बाळाचं काय करू? कशी विल्हेवाट लावू ते मला सांग. हे बघ, त्याची काय विल्हेवाट लावायची ना, ते तुझं तू ठरव. आणि कशावरून बोलतेस ग हे बाळ आपलं आहे म्हणून? अगं, तू आत्ता संस्थेत आलीस आणि थोडे दिवसच मी तुझ्याबरोबर राहिलो म्हणून हे बाळ माझं झालं? या अगोदर तू किती जणांना तरी आपले शरीर दिलं असशील. तू दुसऱ्या संस्थेतही होतेस आणि कशावरून ते खापर माझ्यावर तू फोडत नाहीस? सांग ना. मोहित, अरे काय बोलतोस रे तू? तू असं बोलू तरी कसं शकतो? तुझ्याशिवाय मी कधीच कोणत्या मुलाच्या प्रेमात पडली नाही रे. आणि कोणाला माझं सर्वस्वही दिलं नाही. तुला मात्र माझं सर्वस्व दिलं, शरीर दिलं, आणि तुझ्यासाठी नाहीच नाही केलं. आणि आता मी ब्लाइंड आहे म्हणून तू माझ्याशी लग्न करायला नकार देतस? मला एक सांग, आपल्या पोटातल्या बाळाचं मी काय करू रे? हे बघ, हे असं काहीतरी बोलून मला इमोशनल करू नकोस. हे बघ, मी चाललो. आणि मोहित, हे तू बोलतोस त्या बाळाची विल्हेवाट लाव? अरे ते बाळ जन्माला घालायच्या वेळेस किती यातना सहन करायला लागतात हे तुला माहिती आहे का? आणि तू डायरेक्ट म्हणतोस की त्या बाळाची विल्हेवाट लाव? हे बघ, मी चाललो, मला काहीही ऐकायचं नाही. मोहित तडक तिथून निघून जातो आणि चटकन मुलांमध्ये मिसळतो, जसं काही झालंच नाही. अर्चनाला आता एकदम मेल्यासारखं वाटतं. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्चना मुलींच्या रूममध्ये जाते. रात्रभर अर्चनाला झोप लागत नाही. काय करायचं याच विवंचनेत ती असते. आणि सकाळ उजाडते. भर दुपारची वेळ. अर्चना तयारी करत असते. बघता बघता संध्याकाळही होऊन जाते. अर्चनाला
तिथून जावंच लागतं. अर्चना सर्व सामान घेऊन जाते. आणि कुठे जाणार होती ती? काय करणार होती? तो रस्ता तिला कुठे नेणार होता? अर्चना चालत असते. स्टेशनजवळ येते. स्टेशनवर आल्यानंतर प्लॅटफॉर्मवरती कोणीच नसतं. प्लॅटफॉर्म सामसूम असतो. अर्चना अचानक ट्रेनच्या पटरीजवळ येते. ती आत्महत्येचा विचार करते. बघूया ती शेवटचं काय म्हणते ते. हे देवा, परमेश्वरा, का रे माझी अशी कठीण परीक्षा बघितलीस तू? मी काय पाप केलं असं? मला घरच्यांचाही नीट आधार नाही आणि आयुष्याचा जोडीदार निवडला, त्याने माझी साथ सोडली. आता देवा, मी कोणाच्या भरवशावर जगू? काय करू? कोणासाठी जगू? त्यापेक्षा मला मरण पत्करलेलं बरं. मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेते. अचानक ट्रेन येते. ट्रेन अर्चनाच्या अंगावरून जाते. रक्ताची चिळकांडी उडते. सारं शरीर इकडे तिकडे विखुरलं जातं. सारे पार्ट इकडे तिकडे वेगवेगळे होतात. सुदैवाने चेकिंगमध्ये अर्चनाच्या बॅगेत घरचा नंबर आणि संस्थेचा फोन नंबर सापडतो. परंतु ती केस संस्थेचे प्रिन्सिपल तशीच दाबून टाकतात. आता इकडे मोहितला मोकळं वाटत होतं. गेली एकदाची कटकट असा तो विचार करत होता. काहीच दिवसानंतर तिथे वेगवेगळे आवाज येऊ लागले. तो आवाज प्रथम स्नेहलला, त्यानंतर स्वप्नालीला आणि हळूहळू तो सगळ्यांनाच आवाज येऊ लागला. आता तो आवाज मुलांच्या खोलीपर्यंत पण येऊ लागला आहे. बघूया ती आता मोहितला काय म्हणते ते. हा ऐका पैंजणाचा आवाज. कोण आहे? मोहित? कोण म्हणजे? विसरलास? अरे, मी तुझी अर्चना. तू मला विसरलास कसं बरं? ए, तू जा इथून. काय हवंय तुला? तुला हवं ते करतो, हवं ते देतो, पण तू इथून जा प्लीज. मला त्रास देऊ नकोस. तू जा इथून. तू जा इथून. मोहित, मला काही नकोय. मला फक्त तू हवाय आणि मी खास तर तुला घेऊन जाण्यासाठीच आली आहे. आणि तुला घेऊन गेल्याशिवाय मला चैन पडणार नाही. मी गेले तर तुलाही घेऊन जाणारच आहे. बघता बघता हळूहळू मोहित खचत चालला होता. मोहितला रोज ते आवाज येत होते. मोहितने एकदाच निर्णय घेतला आणि ठरवलं की मीच इथून जातो, मग ही माझ्या मागे कशी येईल. आणि मोहितही आपली बॅग भरून जायला निघाला. तोही त्या स्टेशनवर आला. तिथे प्लॅटफॉर्मवरती त्याही वेळेला कोणीच नव्हतं. तिथे तो नकळत ट्रेनच्या पटरीजवळ उभा राहिला होता. आणि तिथे अर्चनाचा आवाज. अर्चना आली आहे. मोहित? ए मोहित? कोण? मी तुझी अर्चना. हे बघ. मी बोलली ना, मी तुला घेऊन जाणार आहे. हे बघ, मला तो सोडून दे. हे बघ, तू जा इथून. तुला मी सोडून देऊ? अरे, तुझ्यासारख्या नराधमाला धडा शिकवायलाच हवा.
कारण तुझ्यासारखे नराधम अनेक मुलींचं जीवन बर्बाद करतील आणि अशाच त्यांना फसवतील. त्यामुळे तुझ्यासारख्या नराधमाला धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही आणि मी तुला इथून घेऊनच जाणार आहे. इतक्यात ट्रेन येते. त्याचीही तीच अवस्था होते. काही दिवस हॉस्टेलचं वातावरण एकदम उदास असतं. त्यानंतर असेच काही दिवस जातात. पुन्हा सर्व काही सुरळीत होतं आणि पुन्हा एकदा एक सुधाकर नावाचा मुलगा तिथे ॲडमिशनला येतो. सुधाकरचं ॲडमिशन होतं आणि त्याला ही गोष्ट नाही कळणार तर त्यात नवल काय. परंतु त्याचा या गोष्टींवर विश्वास नव्हता. रात्र झाली आणि 12:01ची ती वेळ. तो नुकताच टॉयलेटला जाण्यासाठी बाहेर पडला. परंतु येताना त्याला दिशाच लवकर सापडत नव्हती. अचानक त्याला आवाज येतो. कुठे जायचंय तुला? मला रूमवरती जायचं आहे पण मला समजतच नाही आहे. तुला रूमवरती जायचंय? चल मी सोडवते तुला. अर्चना बरोबर त्याला त्याच्या खॉटजवळ सोडते. क्षणभर आत्मा तिथेच असतो परंतु तो गेल्यासारखं करतो. आता बघूया सुधाकरच्या मनात काय विचार चाललेत. आहा हा 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 हा, काय मुलगी आहे ती खरंच. अरे वा, पण दिवसभर ती का नव्हती? मग आता ही आली कुठून? हे बाबा, ती तर नसेल ना. हे, ती तर कसली असेल, ती तर कधीच वरती गेली आहे. खरंच या मुलीचं नाव ही कदाचित दुसऱ्या सेक्शनला तर नसेल. वा वा वा, आपण उद्या चौकशी करू. ही जर आपल्याला मिळाली तर. आई ग, कोण आहे कोण आहे? हे नराधम माणसा, हलकट, काय म्हणालास तू? काय विचार चालू आहे तुझ्या डोक्यात? काय 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 काही नाही काही नाही काही नाही. खोटं बोलू नकोस. मी तुला पुन्हा बजावून सांगते की माझ्याच काय पण दुसऱ्या कोणत्याही मुलीच्या बाबतीत असला विचार करू नकोस, नाहीतर तुलाही शिकवेल चांगलाच धडा. आणि सुधाकर तिची सॉरी मागतो. मित्रांनो, तुम्ही कधी त्या हॉस्टेलला ॲडमिशन घेतलं तर कोणत्याही मुलीचा तिच्याशी मैत्री करून विश्वासघात करू नका, नाहीतर तुम्हालाही ती अर्चना शिकवेल चांगलाच धडा.